श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या डेली मिनी ब्लॉगमध्ये. तर आज झाली होती सकाळ, माझी मस्तपैकी भाकरी वगैरे करून झालेल्या होत्या. दादाला शाळेत पाठवायचं होतं. आज होता सोमवार, 2-3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे थोडेसे नाटकं पण झाली. मग काय त्याचं आवरून ठेवलं होतं आणि त्याला शूज घालण्यासाठी बसवलं होतं. तर शूज बाजूलाच ठेवलेले होते. तो शाळेत गेल्यानंतर आम्ही मग निघालो गिन्नीला. गिन्नी घेऊन आलो. नंतर मग मस्तपैकी आता धुणं धुवायचं होतं. मग मी पाणी आणत होते. पाणी बिणी आणून साचून ठेवलेलं होतं मस्त. मग धुणं धुवून घेतलं. खूप ऊन पडलेलं होतं. मग म्हटलं केसांना वगैरे बांधून घेतलं, खूप ऊन लागतं. नंतर मग माझं कॅलेंडरमध्ये थोडं काम होतं, मी ते चेक केलं वगैरे. आणि आमचं सुद्धा चांगल्या प्रकारे फिटलेलं होतं. मग मी मस्तपैकी देव्हारा स्वच्छ करून घेतला. देवांना अंघोळ वगैरे करून घेतली. म्हणलं चला आता नाही का स्वच्छता करायला पाहिजे. 12-13 दिवस झालेले होते, तसं काही केलेलं नव्हतं. मग मस्तपैकी धुवून असे देव व्यवस्थित ठेवून दिलेले होते. बघा तर असं दिसतंय मस्तपैकी देवघर छान चमकत होतं, मस्त प्रसन्न पण वाटत होतं. मग मी धूप घेतला एक. म्हटलं आपण धूप पण पेटवून देऊ, कारण घरामध्ये भरपूर दिवस झाले तशी अगरबत्ती वगैरे धूप वगैरे काहीच पेटवलेलं नव्हता. मग मी तो धूप घेतला आणि पेटवला मस्तपैकी आणि मस्तपैकी खिडकीमध्ये ठेवून दिला. घरामध्ये असं स्वच्छ वास सुटण्यासाठी नाही का, म्हणजे शांतता प्रसन्नता राहण्यासाठी मी तो धूप ठेवून दिला. आणि म्हटलं चला आता आपण बाकीची आपली देवपूजा करून घेऊ, कारण सुतकामुळं मला पण माझी काही देवपूजा वगैरे काहीच करता आलेली नव्हती. नित्यसेवा पण मी केलेली नव्हती. त्याच्यामुळे मग मी माझी थोडीशी, जास्त नाही पण मग थोडीशी सुरुवात म्हणून थोडीशी सेवा केली. आणि मग नंतर मला जेवायचं वगैरे होतं. मग सासूबाईंनी त्यांचे जेवणं झालेले होते आणि मग माझं जेवण बाकी होतं. तोपर्यंत मी कपडे वगैरे धुणं वगैरे वाळलेलं होतं, मग ते काढून घेतलं. त्यानंतर मस्तपैकी जेवण केलं आणि मोबाईल चार्जिंग लावला. तर श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.